महाकाल बाबा महाकाल महाकाल हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू यशोदान आईज व्लॉग. तर आत्ता आम्ही निघालो आहे महाकालला जाण्यासाठी आणि ही आमची फॅमिली ट्रिप आहे. तर तुम्ही पाहायला खूप एन्जॉय करा. तर आमची ही ट्रिप अशी प्लॅन होती की आम्ही ओंकारेश्वरला आणि उज्जैनला जाणार आहोत आणि जेव्हा आमचं ओंकारेश्वर आणि उज्जैनचं दर्शन होईल त्यानंतर मग आम्ही तिसऱ्या दिवशी इंदोर एक्सप्लोअर करणार होतो. पण जाताना आम्हाला वेळ होता आणि आम्ही पाहिलं की महेश्वर रस्त्यामध्येच आहे. तर मग आम्ही महेश्वरला जाण्याचा प्लॅन केला. जेव्हा आम्ही महेश्वरचा जो नर्मदा नदीच्या काठचा घाट आहे आणि तिथे जे मंदिर आहे ते पाहण्यासाठी जात होतो, तर आम्ही वॉकिंग करून गेलो होतो आणि जाताना आम्हाला खूप सारे साडीचे शॉप्स लागले होते की इथे हँडलूम साड्या मिळतात आणि इथे अहिल्याबाई होळकरांचा इतिहास पण आहे. तर आणि त्या साड्यांच्या शॉपवर मी भरपूर मराठी नावं पण पाहिले, कारण आपले भरपूर महाराष्ट्रातले लोक इंदोरमध्ये किंवा MP मध्ये राहायला आहेत आणि तिथे जे साड्यांचे दुकानं होते त्यावर मराठी नावं पण पाहायला मिळाली. आम्ही जस्ट झोपेतनं उठलेलो होतो, त्यामुळे आम्ही बराच वेळ बसूनच होतो मंदिरात दर्शन घेतल्यानंतरनं. आणि सागरची एक्साइटमेंट खूप असते, तर सागर गेले होते नर्मदा नदीचा घाट पाहायला, जो की या मंदिरापासून वॉकिंग डिस्टन्सवर होता आणि तो घाट खरंच खूप छान आहे आणि नर्मदा नदी इथनं खूप छान दिसते जेव्हा आपण या घाटावर जातो त्यावेळेस. आणि या घाटाच्या शेजारीच मंदिर आहे, जे आम्ही जेव्हा सर्च केलं होतं की आपण अजून काय पाहू शकतो उज्जैनला गेल्यानंतर तर त्यावेळेस आम्ही ते मंदिर पाहिलं होतं, जे की खरंच खूप छान होतं. पण आम्ही ज्या मंदिरामध्ये सुरुवातीला गेलो ते मंदिर ते नव्हतं हे आम्हाला पाहून समजलं होतं. तर नंतर जेव्हा सागर वापस आले तेव्हा समजलं की ते मंदिर त्या घाटाच्या साईडला आहे आणि आम्ही मग परत मंदिर पाहायला गेलो आणि हे मंदिर खरंच खूप छान आहे. खूप मस्त मंदिर आहे. इथे खूप प्रसन्न वाटतं गेल्यानंतरनं, कारण की समोरच नदी आहे. तर महेश्वर खूप छान होतं आणि त्यानंतरनं आम्ही निघालो आमच्या जर्नीला, म्हणजेच ओंकारेश्वरला. आणि ओंकारेश्वरला गेल्यानंतरनं आम्ही पहिले हा चंदनचा तिलक लावला. सगळ्यांनी आमच्या ऑलमोस्ट सगळ्या फॅमिलीने हा तिलक लावला आणि मग आम्ही निघालो ओंकारेश्वरच्या दर्शनाला. तर ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी आम्ही VIP पास काढलेले होते, कारण आम्ही रील्सवर पण पाहिलं होतं की ओंकारेश्वरला भरपूर गर्दी होती, कारण श्रावण चालू आहे आणि आमच्यासोबत लहान मुलं पण होती आणि आम्ही एवढा वेळ लाईनमध्ये थांबून दर्शन घेऊ शकणार नव्हतो. म्हणून आम्ही आधीच ओंकारेश्वरचे पास काढून ठेवलेले होते. ओंकारेश्वरचे पास असल्यामुळे आमचं एक अर्धा तासातच ओंकारेश्वरचं दर्शन झालं. आणि जेव्हा आपण दर्शनासाठी जात असतो तेव्हा आपण ही नदी क्रॉस करतो आणि तिथे झुलता पूल आहे. तर हे पाहायला खूपच छान वाटतं की नर्मदा नदी आहे आणि त्यामधनं बोट आहेत. जेव्हा आपण नॉर्मल दर्शन लाईनसाठी जातो त्यावेळेस आपल्याला खालून बोटने जाऊन लाईनला लागावं लागतं. पण आमच्याकडे पास होता त्यामुळे आम्ही झुलत्या ब्रिजवरनं डायरेक्ट दर्शनासाठी गेलो होतो. आणि या पासच्या लाईनमध्ये एवढी गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शन आमचं खूप छान झालं. आणि त्यानंतरनं आम्ही निघालो होतो उज्जैनला जाण्यासाठी. उज्जैनला जाताना आम्हाला ब्रेकफास्ट करायचा होता, म्हणून मग आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो आणि या रेस्टॉरंटच्या समोर पण नर्मदा नदी होती आणि नर्मदा नदीचं पात्र खरंच खूप मोठं
आहे. ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर ना आम्ही पोहोचलो उज्जैनला आणि उज्जैनला पोहोचल्यानंतर ना एक वेगळीच एनर्जी असते, एक वेगळीच वाइब असते. तिथे गेल्यानंतर ना असं खूप प्रसन्न वाटत होतं जसं आम्ही उज्जैनमध्ये एंटर केलं तसं आणि आम्ही एक 5च्या दरम्यान दुपारी उज्जैनला पोहोचलो होतो. पण आम्ही संध्याकाळी दर्शन घ्यायचं ठरवलं कारण सागर आणि सागरचे भाऊ दोघं पण ऑलमोस्ट 3 इयर्स झाले कंटिन्यू उज्जैनला जातात आणि ते संध्याकाळी दर्शन करतात आणि संध्याकाळी लाईनने जरी गेलं तरी दर्शन एक तासामध्ये होऊन जातं आणि दर्शनाला जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती आणि आमचं दर्शन खरंच खूप छान झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला इंदोरला जाऊन परत वापस जायचं होतं घरी. तर इंदोरला गेल्यानंतर ना आम्ही गेलो होतो होळकर पॅलेसला, ज्यामध्ये अहिल्याबाई होळकरांचा इतिहास आहे आणि इथे सगळ्या गोष्टी अशा लिहून ठेवलेल्या आहेत, जे आपण वाचू शकतो आणि पाहू शकतो, की आपलं मराठा साम्राज्य किती लांबपर्यंत पसरलेलं होतं ते आणि हे पॅलेस खरंच आम्ही हे पूर्ण पॅलेस फिरलो आणि मुलांना इथे खूप मज्जा आली कारण की इथे भरपूर असा मोठा पॅसेज होता जिथे ते पळू शकत होते. अंगद आणि यशतने इथे खूप मस्ती केली आणि त्यांची मस्ती इथेच चालू होती. तोपर्यंत आम्ही ठरवलं की इंदोरचं मार्केट एक्सप्लोअर करू. कारण आम्ही जेव्हा होळकर पॅलेसला गेलो तर हे पॅलेस इंदोरच्या मिडल एरियामध्ये आहे जिथे मार्केट पण आहे. तर मग आम्ही मार्केट एक्सप्लोअर करायचं ठरवलं होतं. आम्ही जसं पॅलेसच्या बाहेर पडलो तसं पाऊस चालू झाला तरी पण आम्ही लेडीज असल्यामुळे लेडीजला शॉपिंग तर खूप आवडते म्हणून सगळ्यांनी पावसातच शॉपिंग चालू केली आणि ते शॉपिंगचे व्हिडिओ ॲक्च्युली मी रेकॉर्ड करायला पाहिजे होते पण मी केले नाही कारण की मी मध्ये याच्यातला झोपवलं तर तो झोपला म्हणून परत सागरकडे देऊन आले. असं काहीतरी झालं त्याच्यामुळे मला रेकॉर्ड करता आलं नाही. तुम्हाला आमचे ब्लॉग्स पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब आवर चॅनल. थँक यू.